आजपासून आपण जावास्क्रिप्टचे ॲडव्हान्स टॉपिक शिकायला सुरुवात करणार आहोत आणि आपला सगळ्यात पहिला टॉपिक आहे डॉम. तर डॉम माझा फेव्हरेट टॉपिक आहे. तो खूप सोप्पा आणि इंटरेस्टिंग पण आहे. तर डॉम शिकण्याआधी आपण डॉम शिकण्यासाठी काय-काय प्रिपरेशन केली आहे, काय-काय सेटअप केलेलं आहे, तो आपण बघून घेऊ. तर काय नाही सिंपल आहे. मी फक्त एक HTML फाईल बनवलेली आहे. त्याच्यात एक डिव्ह टॅग घेतलाय, 2 हेडिंग घेतलाय, 2 हेडिंग घेतले आहेत. त्यांना आयडी आणि क्लास दिलाय. 2 पॅराग्राफ टॅग घेतलेत. त्यांना पण आयडी आणि क्लास दिलाय आणि एक बटन घेतलंय. ठीक आहे. सी-एस-एसमध्ये मी सिंपल सी-एस-एस अप्लाय केलेली आहे ही आणि आपलं जे वेब पेज आहे ते काही असं दिसतंय. ठीक आहे. सिंपल आहे. हा आपला डॉमसाठी सेटअप आहे. ओके. सो डॉम काय आहे ते आपण आता बघून घेऊ. ठीक आहे. व्हॉट इज डॉम? डॉम इज अ जावास्क्रिप्ट टेक्निक व्हिच इज यूज्ड टू मॅनिप्युलेट HTML अँड CSS फाइल्स. म्हणजे डॉम अशी एक जावास्क्रिप्टची टेक्निक आहे जिच्या मदतीने आपण HTML आणि CSS फाइल्सला मॅनिप्युलेट करू शकतो. ते कसं करू शकतो ते आपण आता लगेच बघूनच घेऊ. ठीक आहे. मी आत्तापर्यंत जे शिकलेलो आहेत कोर्समधून किंवा आपल्या कॉलेजच्या व्हिडिओमधून ते मी पटकन एक ओव्हरव्ह्यू देतो डॉमचा. ओके. सो डॉम काय आहे ते तर आपण बघितलंच. ओके. सो डॉमच्या मदतीने आहे ना, आपण काय करू शकतो HTML टॅग्सला आहे ना, ग्रॅब करून किंवा ॲक्सेस करून चेंजेस करू शकतो HTML टॅग्समध्ये. ठीक आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो मॅनिप्युलेट करू शकतो त्यांना. तर ते कसं करायचं? तर त्याच्यासाठी कोणत्याही टॅगला चेंज करण्यासाठी लेट्स से की मला इथे हा H1 टॅग आहे ना, तो चेंज करायचा आहे यूजिंग डॉम. तर ते मी कसं करणार? तर चेंज करण्यासाठी सगळ्यात आधी मला तो H1 जो आहे, हा जो H1 आहे, तो ॲक्सेस करावा लागणार ना, ग्रॅब करावा लागणार ना. तर त्याच्यासाठी काही मेथड्स असतात जसं की गेट एलिमेंट बाय आयडी, बाय क्लास नेम, बाय टॅग नेम. ठीक आहे. आणि डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी आणि आपण हे दिलंय ना, आयडी किंवा क्लास दिला असेल ना, ते इथे लिहायचं. ठीक आहे. आपण गेट एलिमेंट बाय आयडीने पण करू शकतो आणि क्वेरी सिलेक्टरने पण करू शकतो. फक्त क्वेरी सिलेक्टरमध्ये काय असेल तर क्वेरी सिलेक्टरमध्ये काय असतं? आयडी असेल तर हॅश देतात आणि क्लास असेल तर डॉट देतात. ठीक आहे. सो हे झाल्या मेथड्स त्या HTML एलिमेंट्सला ॲक्सेस करण्यासाठी. पण आपण फक्त ॲक्सेसच करतो का डॉममध्ये? नाही. तर आपण त्यांना चेंज पण करू शकतो. ठीक आहे. ते कसं? तर त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत जसं की टॅग नेम, रिटर्न्स टॅग फॉर एलिमेंट नोड्स. टॅग नेम काय करतं माहिती आहे का? जो टॅग आपण ॲक्सेस केलेला आहे, जो HTML टॅग आपण ॲक्सेस केलेला आहे, त्याचं टॅग नेम देतं आपल्याला. जसं की आपण H1 जर ॲक्सेस केला, तर त्याचा टॅग H1 आहे असं ते आपल्याला डिस्प्ले करणार. त्याच्यानंतर इनर टेक्स्ट आहे. रिटर्न्स द टेक्स्ट कंटेंट ऑफ द एलिमेंट अँड ऑल इट्स चिल्ड्रन. म्हणजे इनर टेक्स्ट आहे ना आपल्याला, जो आपण टॅग ॲक्सेस केलाय, त्याच्या आतलं टेक्स्ट काय आहे? आता आपण समजा हा पॅराग्राफ टॅग ॲक्सेस केला, तर त्याच्या आतलं टेक्स्ट काय आहे? टेक्स्ट फॉर माय पॅराग्राफ. हे पण आपण इनर टेक्स्टच्या मदतीने बघू शकतो आणि आपण ते चेंज पण करू शकतो. ठीक आहे. ते कसं करतात आपण बघूच थोड्या वेळात. त्याच्यानंतर इनर HTML आहे. इनर HTMLमध्ये काय असतं? इनर HTMLमध्ये आहे ना, आपण रिटर्न्स द प्लेन टेक्स्ट ऑर HTML कंटेंट इन द एलिमेंट. ओके. इनर HTMLमध्ये काय होतं? इनर HTMLमध्ये पण प्लेन टेक्स्ट आपल्याला डिस्प्ले होतं आणि इनर HTMLच्या मदतीने आपण जो टॅग आहे ना, तो चेंज पण करू शकतो. म्हणजे दुसरा टॅग आपण ॲड पण करू शकतो. याचं एक्झाम्पलद्वारे आपण व्यवस्थित समजू इनर HTML आणि लास्ट आहे आपलं टेक्स्ट कंटेंट. टेक्स्ट कंटेंटच्या मदतीने आपण जे टेक्स्ट आहे आपल्या HTML टॅग्समधलं ते पाहू शकतो. टेक्स्ट कंटेंट आणि इनर टेक्स्ट सिमिलर आहे, पण त्याच्यातला डिफरन्स पण काय-काय आहे ते पण आपण थोड्या वेळात बघूच. ओके. सो हा ओव्हरव्ह्यू होता डॉमचा. आता आपण वन बाय वन डिटेलमध्ये बघू, की हे सगळं कसं होतं. ठीक आहे. हे सगळं काय आहे डॉमचं. ठीक आहे. तर सगळ्यात आधी व्हॉट इज डॉम? आपण आत्ताच बघितलं डॉम इज अ जावास्क्रिप्ट टेक्निक व्हिच इज यूज्ड टू मॅनिप्युलेट HTML अँड CSS फाइल्स. डॉम एक अशी डॉम एक अशी जावास्क्रिप्टची टेक्निक आहे, जिच्या मदतीने आपण HTML आणि CSS फाइल्स मॅनिप्युलेट करू शकतो. टू मॅनिप्युलेट HTML अँड CSS फाइल्स, फर्स्ट डॉम नीड टू ग्रॅब ऑर ॲक्सेस दॅट HTML एलिमेंट ऑर टॅग. म्हणजे जर आपल्याला चेंजेस करायचे आहेत ना आपल्या HTMLमध्ये, तर त्याच्यासाठी आधी आपल्याला तो HTML एलिमेंट आहे, तो ग्रॅब करावा लागेल ना, तो ॲक्सेस करावा लागेल ना. फॉर दॅट फॉलोइंग मेथड्स आर यूज्ड. गेट एलिमेंट बाय आयडी, बाय क्लास नेम, बाय टॅग नेम. ठीक आहे. याचं बेसिक सिंटॅक्स काय आहे? डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी आणि जे आपलं नेम असेल आयडी किंवा क्लास ते. ठीक आहे.
आता इथे आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो, गेट एलिमेंट बाय आयडी तर ठीक आहे, ही मेथड आहे, हे पॅरामीटर आहे हेडिंग 1. तर डॉक्युमेंट डॉट असं का लिहिलंय आपण? कारण आपली जी आपण HTMLला ॲक्सेस करतोय ना आणि जावास्क्रिप्टमध्ये HTML आणि CSS हे कशाच्या फॉर्ममध्ये असतात? डॉक्युमेंटच्या फॉर्ममध्ये असतात ना. म्हणून आपण इथे डॉक्युमेंट डॉट असं वापरतो. ठीक आहे. आता आपण गेट एलिमेंट आयडीचं एक छानसं एक्झाम्पल बघू. ओके. इथं मी काय केलं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी हेडिंग 1. हेडिंग 1 कोणाची आयडी आहे? हेडिंग 1 आहे माझ्या H1 टॅगची आयडी. ठीक आहे. सो हेडिंग 1ला मी H1 टॅगला मी ॲक्सेस केलं आणि लेट ॲक्सेस नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर केलं. जर मी प्रिंट केलं ॲक्सेसला आता, तर काय आउटपुट येणार? कन्सोलमध्ये आपण ते बघू शकतो. ओके. हा जो माझा H1 टॅग होता ना, तो ॲक्सेस झाला आणि मी इथं हॉवर केलं ना, तर इथे साइडला हे हे पण होतंय, हायलाइट पण होतंय. म्हणजे आपल्याला दाखवतंय हे, की अ, आपण H1ला ॲक्सेस केलेला आहे. ठीक आहे. ओके. जसं कन्सोल डॉट लॉग ॲक्सेस असतं, तसं डी-आय-आर पण असतं. डी-आय-आर म्हणजे काय नाही, डिरेक्टरी. डी-आय-आर शोज ऑल प्रॉपर्टीज. आपण जर डी-आय-आर केलं ना, तर काय करतं ते, जे आपण सिलेक्ट केलंय ना टॅग, त्याच्या सगळ्या ज्या हे आहेत ना, प्रॉपर्टीज आहेत ना, ते डिस्प्ले करतं. ठीक आहे. बऱ्याच काय-काय प्रॉपर्टी आहेत, जसं की टॅग नेम, टेक्स्ट कंटेंट वगैरे बरंच काय-काय दाखवतं हे. ठीक आहे. ओके. याला आपण करू कमेंट. जरा इकडे. ओके. सो नेक्स्ट आहे गेट एलिमेंट बाय क्लास नेम. ठीक आहे. आता नेहमी असं तर असू नाही शकत ना, की आपला जो आपण HTML मध्ये आहे ना, नेहमी आयडीज दिली. कधी-कधी आपण क्लास पण देऊ शकतो. जसं इथं आपण या H2 ला क्लास दिलाय हेडिंग 2. जर असं असेल, क्लास दिला असेल, तर कसं ॲक्सेस करायचं? तर आपण मेथड वापरायची गेट एलिमेंट बाय क्लास नेम. क्लास नेम द्यायचं इथे. फोल्डमध्ये मी याला हे केलेलं आहे, सेव्ह केलेलं आहे. ठीक आहे. ओके. HTML कलेक्शन H2 डॉट हेडिंग म्हणजे आपली ही जी हेडिंग आहे ना, ती ॲक्सेस झाली. ठीक आहे. याला करू कमेंट. नेक्स्ट आहे गेट एलिमेंट बाय टॅग नेम. ठीक आहे. आता अशी पण एक सिच्युएशन येऊ शकते, की मी माझ्या HTML टॅगमध्ये आहे ना, हेच नाही केलं. काय नाही केलं, आयडी किंवा क्लास दिलाच नाही. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करू शकतो, जसं की मी इथं माझ्या बटनला मी इथे आयडी दिलेली आहे. ठीक आहे. BTN म्हणून मी आयडी दिलेली आहे. पण असं पण होऊ शकतं ना, की मी माझ्या HTML टॅगला आयडी किंवा क्लास दिलाच नाही. तर कसं ॲक्सेस करायचं? तर त्यावेळेस आपण गेट एलिमेंट बाय टॅग नेम ही प्रॉपर्टी वापरू शकतो, ही मेथड वापरू शकतो आणि इथे फक्त जो टॅग आपण वापरला असेल ना, त्याचं फक्त नेम द्यायचं. जसं की मी इथं बटन दिलंय. ओके. सो अशा पद्धतीने आपण टॅग नेमच्या मदतीने पण इथे हे करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. जसं की इथं बटन ॲक्सेस झालं आपलं. ओके. याला करू कमेंट. हे काय आहे? ओके. ओके. फॉर दिस सेम टास्क देअर इज अनदर वे. क्वेरी सिलेक्टर. ओके. सो हा सेम टास्क परफॉर्म करण्यासाठी आपल्याकडे एक अनदर वे आहे. सेम टास्क म्हणजे काय? आपण गेट एलिमेंट बाय टॅग नेम किंवा आयडी, क्लास नेम याच्यामध्ये काय करत होतो? आपण HTML टॅगला ॲक्सेस करत होतो. मग हे सेम टास्क करण्यासाठी आपल्याकडे अनदर वे आहे. तो आहे कोणता वे? क्वेरी सिलेक्टर. ओके. क्वेरी सिलेक्टर आणि गेट एलिमेंट बाय आयडी वगैरे जे काही असेल ते सेमच असतं. फक्त याच्यात काय जो डिफरन्स आहे तो आपण बघून घेऊ. ओके. इथं काय केलंय मी डॉक्युमेंट डॉट ओके. इथं पण डॉक्युमेंट डॉटच वापरणार आपण आयडीसाठी. ठीक आहे. हे आयडीसाठी आहे. डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर आणि हेडिंग 1. आता हेडिंग 1 तर याची आहे हे ना H1 ची आयडी आहे हेडिंग 1. सो क्वेरी सिलेक्टर आणि हेडिंग 1 दिलं आपण. आता इथे चेंजेस काय आहे? इथे आहे ना, आपण स्पेसिफिकली डिफाईन नाही करत मेथडमध्ये, की क्वेरी सिलेक्टर बाय आयडी किंवा बाय क्लास नेम असं गेट एलिमेंट सारखं नाही करत. आपण काय करतो, फक्त इथं हेडिंग 1 आहे ना, ती आयडी होती ना, म्हणून इथे हॅश करतो, हॅशटॅग वापरतो आणि जर क्लास असता, तर आपण इथे डॉट वापरला असतं. ठीक आहे. सो क्वेरी सिलेक्टरच्या मदतीने आपण हे सेम काम करू शकतो. ठीक आहे. हेडिंग 1 आपली इथे ॲक्सेस झाली.
ओके. नेक्स्ट आहे क्लास. फॉर क्लास. क्लाससाठी आपण कसं करणार? ओके. सो डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर आणि हेडिंग 2. आता हेडिंग 2 कोणाचा क्लास होता? हेडिंग 2 क्लास होता H2 चा आणि हा क्लास आहे ना, म्हणून आपण इथे वापरलाय डॉट. ठीक आहे. याला जर आपण प्रिंट केलं, तर हेडिंग 2 आपली ॲक्सेस होतीये. ओके. नेक्स्ट आहे टॅग. ओके. सो टॅग आला तर कसं करायचं? ओके. डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर आणि फक्त टॅगचं आपण इथे नाव लिहून द्यायचं. जसं आपण गेट एलिमेंट बाय टॅग नेमने पण करत होतो, सेम तसंच. फक्त पॅराग्राफ टॅग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, म्हणून मी इथे पी लिहिलंय. ठीक आहे. आता इथे एक असा प्रश्न येऊ शकतो, की माझ्याकडे तर इथे 2 पॅराग्राफ टॅग आहेत. एकाला मी क्लास दिलाय, एकाला मी आयडी दिलाय. तर याच्यातला तो कोणता ॲक्सेस करणार? तर याच्यातला आहे ना, जो पहिल्यांदा जो येतो ना, जसं की इथे P1 नावाचा जो पॅराग्राफ आहे ना, तो येतोय ना, तर तो सिलेक्ट करणार. ठीक आहे. बघून घेऊ आपण आउटपुटमध्ये. ओके. सो जो माझा पहिला पॅराग्राफ होता ना, तो सिलेक्ट झाला. ओके. नेक्स्ट एक्झाम्पलला बघू आपण आपलं. ओके. इथे काय केलंय मी डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर ऑल. ऑल म्हणजे जेवढे पण पॅराग्राफ टॅग आहेत ना आपल्या HTMLमध्ये, आता माझ्याकडे इथे 2 पॅराग्राफ टॅग आहेत ना, तर मला जे सगळे जर HTML टॅग एक साथ ॲक्सेस करायचे असेल, तर मी क्वेरी सिलेक्टर ऑल वापरू शकतो. ठीक आहे. आपण कन्सोलमध्ये बघू. ओके. P.P1 म्हणजे क्लासचा P1 आणि P#P2 म्हणजे आयडीचा आयडीचा P2. ओके. आयडीचा पॅराग्राफ टॅग. ओके. सो हे दोन्ही आहे ना ॲक्सेस झाले आपले. हा वाला पण आणि हा वाला पण. ओके. ओके. सो आता डॉमच्या मदतीने आपण HTML एलिमेंट्स ॲक्सेस करायला पण शिकलो. पण फक्त ॲक्सेसच करू शकतो का आपण? डॉमचा कन्सेप्ट फक्त एवढंच आहे का? अजिबात नाही. तर डॉमच्या मदतीने आहे ना, आपण आता HTML एलिमेंट्स ॲक्सेस तर केले. पण आता आपण त्याच्यावर व्हेरियस ऑपरेशन्स आहेत, ते कसे परफॉर्म करायचे ते बघून घेऊ. ठीक आहे. कारण डॉम म्हणजे मॅनिप्युलेशन. ठीक आहे. ते मॅनिप्युलेशन कसं करायचं? आता ॲक्सेस तर करून झालं. पण मॅनिप्युलेशन कसं करायचं ते आता आपण बघून घेऊ. Now we learn to access HTML by DOM. So using that we can manipulate also. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहे. प्रॉपर्टीज ऑफ DOM. सगळ्यात आधी आहे टॅग नेम. रिटर्न्स टॅग रिटर्न्स टॅग फॉर एलिमेंट नोड्स. ठीक आहे. म्हणजे हे टॅग रिटर्न करतं. ओके. सिंपल आहे. मी इथे काय केलंय डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टरच्या मदतीने आहे ना मी हॅश हेडिंग 1 ॲक्सेस केली आहे. आता हॅश हेडिंग 1 कोणाची आहे? या H1 टॅगची आहे. ठीक आहे. म्हणजे हा H1 टॅग मी ॲक्सेस केलाय. ठीक आहे. आता मी कन्सोलमध्ये काय करू शकतो माहिती आहे का? जर मला अ, मी हा ॲक्सेस केलाय ना H1 टॅग, तर त्याचं टॅग नेम काय आहे? हे जर मला फाइंड आउट करायचं असेल ना, तर कन्सोलमध्ये मी लिहू शकतो. आपण काय कोणत्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं तर A1 मध्ये. ठीक आहे. सो A1 डॉट टेक्स्ट कंटेंट होतं का आपलं? टेक्स्ट कंटेंट एकच मिनिट. आधी आहे आपलं आधी टॅग नेम आहे. ओके, ओके. आधी टॅग नेम आहे. कंटेंट नंतर आहे आधी टॅग नेम आहे. ओके. सो टॅग नेम. सो जर मी A1 डॉट टॅग नेम केलं ना, तर माझा H1 हा A1 मध्ये जो ॲक्सेस केला ना मी, त्याचा टॅग नेम काय आहे? H1. सो याचा फायदा काय असतो माहिती आहे का? समजा आपला कोड जर खूप मोठा असेल, तर त्याचा आपण ॲक्सेस तर केला एलिमेंटला, पण त्याचा टॅग नेम काय आहे? हे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल ना, तर आपण ही टॅग नेम प्रॉपर्टी वापरू शकतो. ओके. सो याला करू कमेंट आणि नेक्स्ट प्रॉपर्टी बघू आपली. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे इनर टेक्स्ट. रिटर्न द टेक्स्ट कंटेंट ऑफ द एलिमेंट अँड ऑल इट्स चिल्ड्रन. ओके. म्हणजे इनर जे आतलं टेक्स्ट असतं ना, ते रिटर्न करतं. जसं की मी इथे सिलेक्ट केलंय .p1 म्हणजे क्लास आहे हा P1 ठीक आहे. हा पॅराग्राफ टॅग आहे माझा. ठीक आहे. याला मी ॲक्सेस केलंय आणि मी कन्सोलमध्ये काय करू शकतो? C1 नी ॲक्सेस केलंय ना मी. सो C1 डॉट इनर टेक्स्ट असं केलं तर टेक्स्ट फॉर माय पॅराग्राफ असं प्रिंट होऊन येतंय. म्हणजे माझ्या ज्या पॅराग्राफमधलं जे टेक्स्ट होतं ना, इनर टेक्स्ट ते प्रिंट झालं. ओके. सो इनर टेक्स्ट आहे ना, ही खूप इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे. ते कसं? व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. वी कॅन चेंज द टेक्स्ट इनसाइड ऑफ टॅग यूजिंग इनर टेक्स्ट. म्हणजे
आपण डायनॅमिकली जे टेक्स्ट होतं ना, ते चेंज करू शकतो. आता ही एवढी इंटरेस्टिंग गोष्ट का आहे माहिती आहे का? कारण आपण आहे ना, इथे एच-टी-एम-एलमध्ये चेंज करणार नाहीये, की एच-टी-एम-एलमध्ये मी हा पॅराग्राफ ॲक्सेस केलाय. कोणता ॲक्सेस केलेला आहे? .py. ओके. सो हा पॅराग्राफ जर मी ॲक्सेस केलाय ना, तर तो मी एच-टी-एम-एलच्या द्वारे चेंज नाही करणार. एच-टी-एम-एलमध्ये मी चेंज नाही करणार आहे. मी जावास्क्रिप्टमध्ये हा पॅराग्राफचा जो इनर टेक्स्ट आहे ना, ते चेंज करू शकतो. ते कसं? ते पण आता लगेच बघून घेऊ आपण. ओके. C1 ने ॲक्सेस केलतं ना आपण. सो C1 डॉट इनर टेक्स्ट इज इक्वल्स टू आय चेंज्ड द टेक्स्ट. आय चेंज द टेक्स्ट. ओके. सो एंटर केलं, तर माझा जो पॅराग्राफ होता ना पॅराग्राफ, त्याच्यातलं टेक्स्ट चेंज झालं आणि मी हे एच-टी-एम-एलमध्ये चेंज नाही केलं. मी हे जावास्क्रिप्टमध्ये चेंज केलंय यूजिंग डॉम. सो हा फायदा असतो इनर टेक्स्टचा. ठीक आहे. डायनॅमिकली चेंज केलं. एच-टी-एम-एलमध्ये जाऊन चेंज नाही केलं. मी डायनॅमिकली जावास्क्रिप्टमध्ये चेंज केलं आणि रिफ्रेश केलं तर हे परत पाहिल्यासारखं होईल. ओके. याला आता आपण करू कमेंट. आणि हां, दिस इज डायनॅमिक चेंज. याला डायनॅमिक चेंजेस बोलतात. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे आपली इनर एच-टी-एम-एल. रिटर्न्स द प्लेन टेक्स्ट ऑर एच-टी-एम-एल कंटेंट इन द एलिमेंट. ओके. इनर एच-टी-एम-एल पण खूप इंटरेस्टिंग आहे. ओके. सगळ्यात आधी इथे काय केलंय क्वेरी सिलेक्टर #p2. ओके. सो आता आपण आपला दुसरा पॅराग्राफ आहे ना, तो ॲक्सेस केलाय आणि आपण काय करू शकतो? C2 डॉट इनर एच-टी-एम-एल. ओके. सो इनर एच-टी-एम-एलच्या मदतीने अनदर टेक्स्ट फॉर पॅराग्राफ. ओके. हे आलं. म्हणजे जे टेक्स्ट होतं पॅराग्राफचं ते आलं. आता इथे आपल्याला असं वाटू शकतो, हे तर मी इनर टेक्स्टच्या मदतीने पण करू शकलो असतो. तर इनर एच-टी-एम-एलचा फायदा काय आहे? सो इनर एच-टी-एम-एलचा फायदा काय आहे माहिती आहे का? इनर एच-टी-एम-एलच्या मदतीने आहे ना, आपण जे टॅग आहे ना, तो पण चेंज करू शकतो. चेंज करू शकतो म्हणजे अपडेट करू शकतो. ते आपण एका एक्झाम्पलद्वारे व्यवस्थित समजू. इथे काय केलं मी, जो माझा हा सेकंड टॅग होता ना, हा वाला, त्याला ॲक्सेस केलं. C2 डॉट इनर एच-टी-एम-एल इज इक्वल्स टू लेट्स से हा माझा पॅराग्राफ टॅग होता ना, तर मी इनर एच-टी-एम-एल प्रॉपर्टीच्या मदतीने त्या पॅराग्राफ टॅगला आहे ना, दुसऱ्या टॅगमध्ये चेंज करू शकतो. लेट्स चेंज धिस बाय आपला इटॅलिक टॅग, है ना? इनर एच-टी-एम-एल इज इक्वल्स टू धिस आय चेंज्ड टेक्स्ट. ठीक आहे. हे इथे पाहिजे ना. ओके. सो आय चेंज द टेक्स्ट. ओके. एंटर केलं की सिंटॅक्स एरर काय येतोय? हां, हां, हां. हे इथे पाहिजे ना. ओके. परत करू. नो प्रॉब्लेम. इनर एच-टी-एम-एल इज इक्वल्स टू इटॅलिक टॅग आपला इथे पण आणि आय चेंज्ड टेक्स्ट. ओके. आणि जर मी एंटर केलं, तर इथं आलं आय चेंज टेक्स्ट आणि आपण व्यवस्थित बघितलं तर आपलं हे टेक्स्ट आहे ना, ते थोडंसं हे झालेलं आहे. ठीक आहे. याचं इटॅलिकमध्ये चेंज झालेलं आहे. आता ते कसं काय झालं? कारण आपण इनर एच-टी-एम-एल प्रॉपर्टी वापरली. आता इथे 2 गोष्टी आहेत. इथे 2 गोष्टी चेंज झालेल्या आहेत. सगळ्यात आधी टेक्स्ट चेंज झालं. आधी इथे आपला पॅराग्राफ टॅग होता आणि त्याच्यातलं टेक्स्ट वेगळं होतं. तर इथे सगळ्यात आधी टेक्स्ट चेंज झालं आणि हे पण चेंज झाला. टॅग पण चेंज झाला. इथे तर मी आधी पॅराग्राफ टॅग वापरला होता. पण आता तो टॅग कोणता झाला? इटॅलिक टॅग. ठीक आहे. सो हाच फायदा असतो हाच फायदा असतो इनर एच-टी-एम-एलचा. इनर एच-टी-एम-एलच्या मदतीने आपण टॅग चेंज करू शकतो आणि टेक्स्ट पण चेंज करू शकतो. ठीक आहे. टॅग चेंज झालाय असं नाही होत. ओके. सो आपण हे व्यवस्थित कोडमध्ये बघू. ओके. सो याला मी इथे चेक केलं, तर काय झालंय माहिती आहे का? आपला जो पॅराग्राफ टॅग आहे ना, तो जसाच्या तसा आहे. तो काय इथून डिलीट झालेला नाहीये.
फक्त काय झालंय इनर एचटीएमएलच्या मदतीने, इनर एचटीएमएलच्या मदतीने आहे ना, त्या पॅराग्राफ टॅगच्या आत इटॅलिक टॅग आलेला आहे. ठीक आहे. असं झालेलं नाहीये, की पॅराग्राफ टॅग डायरेक्ट इटॅलिक टॅगमध्ये चेंज झालेला आहे. तर पॅराग्राफ टॅगच्या आत इटॅलिक टॅग आलेला आहे. असं झालंय इनर एचटीएमएलच्या मदतीने. तर हे पण खूप युजफुल आहे. आपल्याला जर चेंजेस करायचे असेल, तर आपण इनर एचटीएमएलच्या मदतीने करू शकतो. ठीक आहे. याला करू कमेंट. We can change the content of tag using inner HTML but not tag itself. याचं एक्झाम्पल आत्ताच बघितलं आपण. त्या पॅराग्राफ हा जो पॅराग्राफ टॅग होता ना आपला कोणता होता? हॅशवाला म्हणजे आयडी वाला. ओके. हा जो आपला पॅराग्राफ टॅग होता ना, तो पॅराग्राफ टॅगमध्ये आपण इटॅलिक टॅग ॲड केला युजिंग डॉम. ठीक आहे. डायनॅमिक चेंजेस केले. ओके. नेक्स्ट आहे टेक्स्ट कंटेंट. रिटर्न्स टेक्स्चुअल कंटेंट इव्हन फॉर हिडन एलिमेंट्स. ओके. याचं पण आपण एक्झाम्पल बघू. इथे आपण कोणता ओके, गेट एलिमेंट बाय आयडी वापरलं इथे आपण. ओके, नाईस. आपण वापरू शकतो. गेट एलिमेंट बाय आयडी आणि हेडिंग 1 वापरलंय. म्हणजे आपण आपला हा H1 टॅग इथे ॲक्सेस केलाय आणि आपण काय करतोय, कन्सोलमध्ये ॲक्सेस ओके, व्यवस्थित केलं पाहिजे हे. ॲक्सेस डॉट टेक्स्ट कंटेंट. ओके. ओके. धिस इज माय बिग हेडिंग म्हणजे ही हेडिंग आपली ॲक्सेस झाली. ठीक आहे. आता आपल्याला असं वाटू शकतं, की टेक्स्ट कंटेंटमध्ये ओके, टेक्स्ट कंटेंटमध्ये काय झालं, की हे टेक्स्ट प्रिंट झालं. सो हे काम तर आपलं हे पण करत होतं. कोण करत होतं? इनर टेक्स्ट पण सेमच काम करत होतं, की आपल्या टॅगमधलं जे टेक्स्ट आहे, ते डिस्प्ले करत होतं आणि टेक्स्ट कंटेंट पण तेच करत आहे. मग याच्यात फरक काय आहे? तर याच्यातला फरक असा आहे, की टेक्स्ट कंटेंट आहे ना, रिटर्न्स टेक्स्चुअल कंटेंट इव्हन फॉर हिडन एलिमेंट्स. म्हणजे काही वेळेस आपल्या HTMLमध्ये एलिमेंट्स जर आपण हिडन केले असतील, तर टेक्स्ट कंटेंटमध्ये हिडन एलिमेंट्स पण दिसतात. पण त्याच जागी जर आपण इनर टेक्स्ट वापरलं, तर हिडन एलिमेंट्स आपल्याला नाही दिसणार. ठीक आहे? आणि ऑफ कोर्स टेक्स्ट कंटेंटच्या मदतीने आपण हे पण करू शकतो. टेक्स्ट जे आहे ते चेंज पण करू शकतो. ॲक्सेस डॉट टेक्स्ट कंटेंट इज इक्वल्स टू आय चेंज्ड. ओके. ओके. आय चेंज्ड आलं. ठीक आहे. सो ओके. सो एवढंच आहे डॉम म्हणजे. डॉम इज ऑल अबाउट मॅनिप्युलेशन. सगळ्यात ओके. कन्क्लुजन आपण या व्हिडिओचं करून टाकू आता. डॉम म्हणजे काय आहे ते आपण शिकलो. डॉमचा पार्ट 1 आहे हा. डॉममध्ये आपण खूप काय-काय अजून करू शकतो. इव्हेंट हँडलिंग पण आपण वापरू शकतो डॉमच्या मदतीने. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा डॉम. डॉमचं कन्क्लुजन करू आपण. सगळ्यात आधी काय बघितलं आपण, की डॉम म्हणजे काय? डॉम एक जावास्क्रिप्ट टेक्निक आहे. ज्याच्या मदतीने आपण HTML आणि CSS फाइल्स या मॅनिप्युलेट करू शकतो म्हणजे चेंज करू शकतो किंवा अपडेट करू शकतो. त्या त्या मॅनिप्युलेट करण्यासाठी आहे ना, आपल्याला तो HTML एलिमेंट आहे ना, ॲक्सेस करावा लागतो सगळ्यात आधी. तर त्यासाठी काही प्रॉपर्टीज आहेत, जसं की गेट एलिमेंट बाय आयडी, बाय क्लास नेम, बाय टॅग नेम किंवा आपण क्वेरी सिलेक्टर पण वापरू शकतो. ठीक आहे, क्वेरी सिलेक्टर पण वापरू शकतो आणि ते ॲक्सेस केल्यानंतर काही प्रॉपर्टीज आहेत, जसं की टॅग नेम, इनर टेक्स्ट, इनर HTML टेक्स्ट कंटेंट जे की आत्ताच आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेतलं. सो एवढंच आहे डॉमबद्दल. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे डॉम. आणि हा डॉमचा पार्ट 1 होता. नेक्स्ट आपण डॉमचा पार्ट 2 पण बनवू. ओके. सो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये.